काय म्हणलं गोंधळ असे गोंधळ तर आता आहे ना आपण आलोय जेजुरीला आणि वरती आलो. माझ्यासोबत सूरज आहे माझा मित्र. आम्ही एक एमकॉमला पण होतो सोबत, एमकॉमला सोबत होतो आणि खूप दिवसानंतर प्लॅन झाला आणि आज आलेलो आम्ही इकडे. तर आता वरती तुम्हाला मंदिर दाखवतो. एकदम मजा येते इकडे, सगळं फुलकी वगैरे वाजवत आहेत ना, जाम भारी वाटतंय. आता पण वरती जायचं आहे. चल जायचं. त्याच्यात आम्ही भंडारा घेतला आहे आणि ही वाटी जातात खोबऱ्याची. चला हा व्ह्यू भारी आहे एकदम खाली. फायनली आलेलं जेजुरीला. सर्व पिवळं पिवळंच आहे रे. माझा पण काढ थांब एक मिनिट. जेजुरगड पर्वत. तर ना सूरजमुळे मला इकडे यायला मिळालं आणि एवढं अनुभव लागला होतं. एकदम भारी वाटतंय यार. खतरनाक आहे एकदम. समोर पिवळं पिवळं आणि फुलं एकदम भारीच वाटतं. एकदम भारीच. मंदिर पण भारी आहे. अजून पाय नाही पडलं पण आता दर्शन घेतलं मग झालं. नंतर कुठे जायचं? मोरगाव. कुठे आता? नारायणपूर. आणि तर आपण मोरगाव गणपतीला जायचं आपल्याला. असंच कलरनी जायचं. चालेल चालेल. एन्जॉय करत जायचं ट्रिपच्या. चालेल. म्हाळसा देवी. ओके चल. आणि गर्दी जाम आहे आज. विष्णू पादुका नाही कळणार पण. नाही कळणारच नाही. हां त्याच्यामुळे असे गोंधळ अंबाबाईचा गोंधळ घातलेला म्हणले का राधारातला गोंधळ ऐशी होतो. अंबाबाई मावर भेटतो
आहे ना थांब आलो थांब. तर मित्रांनो समोर बघताना हे प्रतिबालाजी मंदिर आहे जे की केतकावळीला येतं. आणि इकडे आता व्हिडिओ आम्ही एंड करतोय. अगोदर जेजुरी गेलेलो, तिकडून नारायणपूर गेलेलो, पण तिकडे काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. त्याच्यानंतर प्रतिबालाजी आलो केतकावळीला आणि आता घरी जाणार. फुल मजा आली एकदम, दिवस चांगला गेला. अशा आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बाय बाय.